नमस्कार मित्रो, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आपण डिस्कस करत होतो. नाउ टुडे डिस्कस अबाउट द अनदर केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच्या आपण वेगळ्या आणखीन केमिकल प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. या केमिकल प्रॉपर्टीवर आपल्याला एक नक्की क्वेश्चन तुमच्या नीटमध्ये किंवा जेईमध्ये तुम्हाला नक्की असतो बा. तर याच्या अगोदरच्या रिॲक्शनमध्ये आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हे आपण पाहत होतो. तीच रिॲक्शन आहे, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे. सो स्लाइटली चेंज आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल आपल्याला इलिमिनेट होतो, त्याच रिॲक्शनला आपण काय म्हणू शकता, कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. कंडेन्सेशनचा अर्थ आपण काय घेतोय पहा. तर आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ की न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड्स or ketones by elimination of H2O molecule. ही आपण आजची रिॲक्शन आपण डिस्कस करणार आहोत पहा. याच्यामध्ये आपण डिस्कस करत असताना याच रिॲक्शनला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हणतो. कंडेन्सेशन रिॲक्शन आपण का म्हणतोय पहा, न्यूक्लियोफिल ॲड झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्यातून जर एखादा वॉटर मॉलिक्यूल जर आपल्याला रिमूव्ह होत असेल तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हणतात. द कॉम्बिनेशन ऑफ टू मॉलिक्यूल्स बाय रिमूव्हिंग द न्यूट्रल स्पेसिस दीज आर कॉल्ड बाय द कंडेन्सेशन रिॲक्शन. आणि ज्यावेळेस आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्ससोबत अशा न्यूक्लियोफिलची आपण ॲडिशन करत असताना तुम्हाला जर वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडत असेल तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय पहा, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स बाय इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, नथिंग बट द कंडेन्सेशन रिॲक्शन. मग आता आपण विचार करू की विच न्यूक्लियोफिल्स आर यूज्ड फॉर दिस रिॲक्शन. या रिॲक्शनसाठी न्यूक्लियोफिल्स आपण कोण घेऊ शकता, जनरली ऑल द अमोनिया डेरिव्हेटिव्ज. मग आपल्याला अमोनिया डेरिव्हेटिव्ज आपण उपयोगात आणू शकता. अमोनिया डेरिव्हेटिव्ज म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे पहा, हा तुमचा NH3 असतो, ज्याला मी असं लिहू शकतो पहा, हा NH2H. मग डेरिव्हेटिव्ज आपल्याला कसे मिळतात, या हायड्रोजनची रिप्लेसमेंट दुसऱ्या एखाद्या ग्रुपमुळे होत असेल तर त्यांना आपण अमोनिया डेरिव्हेटिव्ज म्हणतो. मग यातला जर आपण हायड्रोजन आयटम जर एखाद्या OH ग्रुपमुळे जर रिप्लेस करत असाल, हायड्रोजन आयटम रिप्लेस बाय द OH ग्रुप, मग काय तयार होईल तुमचा H2N हा OH असेल. यालाच आपण काय म्हणतोय पहा, हायड्रॅझिन. त्याला काय म्हणून आपण हायड्रॅझिन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. त्यानंतर बघा, जर आपण याच्यातला जर हायड्रोजन आयटम हा जो हायड्रोजन आयटम असेल तर तो हायड्रोजन आयटम दुसऱ्या एखाद्या NH2 ग्रुपमुळे जर आपण रिप्लेस करत असाल तर याला आपण काय तयार होईल, हा तुमचा NH2 आणि हा NH2 आपल्याला म्हणतो. याला आपण काय म्हणतोय पहा, हायड्रॉक्झिल अमाइन. याला आपण काय म्हणू पहा, हायड्रॉक्झिल अमाइन आणि याला आपण म्हणतो हायड्रॅझिन. हा हायड्रॅझिन आपल्याला बनतो, राईट. मग हायड्रॉक्झिल अमाइन आणि त्यानंतर तुम्हाला हायड्रॅझिन आपल्याला फॉर्मेशन होतो. तसंच जर आपण एखाद्या ॲनिलिनसोबत रिॲक्शन जर आपण केला तर त्यावेळेस आपल्याला इथला हायड्रोजन आयटम एखाद्या ॲनिलिन ग्रुपमुळे जर रिप्लेस होत असेल तर त्याला आपण फिनिल हायड्रॅझिन असं म्हणतो. म्हणजेच मी तुम्हाला इथे लिहितो C6H5 हा NH2 असेल. यामुळं जर इथला जर हायड्रोजन आयटम रिप्लेस होत असेल तर काय तयार होईल, तर हा H2N हा NH हा तुमचा C6H5. यालाच आपण म्हणतो फिनिल हायड्रॅझिन. हा फिनिल हायड्रॅझिन आपल्याला मिळतो, बरोबर आहे. असाच फिनिल हायड्रॅझिन आपण घेतो. ॲनिलिन आपण घेऊ शकता, पण त्यामध्ये आपण 2,4 हा तुमचा नायट्रो ग्रुपनं सबस्टिट्यूट केला, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता हा तुमचा ॲनिलिन असेल, हा NH2 असेल. आणि इथं जर आपण एखादा NO2 आपण घेतला आणि हा तुमचा NO2 घेतला, बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणतो, 2,4 डाय नायट्रो फिनिल ॲनिलिन असं आपण त्यांना म्हणतो. मग याच्या जवळचा हायड्रोजन आयटम रिप्लेस होऊन इथं तुम्हाला काय तयार होतो पहा, तर फिनिल हायड्रॅझोन आपल्याला तयार होतो. म्हणजेच तुम्हाला तयार होणारा प्रोडक्ट हा NH2, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला काय मिळेल, हा NH आणि हा तुमचा बेन्झिन रिंग असेल. या बेन्झिन रिंगसोबत इथं तुम्हाला सेकंड पोझिशनला NO2 आणि फोर्थ पोझिशनला NO2 आपल्याला बनतो, बरोबर आहे. हेच आपण याच्यासोबत रिप्लेस केला तर हा आपल्याला बनतो. यालाच आपण काय म्हणू शकता पहा, 2,4 डाय नायट्रो फिनिल हायड्रॅझिन.
हायड्रॅझिन असं आपण त्यांना म्हणतो. यालाच आपण काय म्हणू शकता पहा, याचं नाव आपण देत असताना याला आपण 2,4 डाय नायट्रो असं म्हणतो, कारण इथं 1,2 पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे, फिनिल ग्रुप आहे म्हणून फिनिल, त्यानंतर हा हायड्रॅझिन आहे म्हणून आपण याला हायड्रॅझिन असं म्हटलं जातं. राईट. यालाच आपण काय म्हणतोय पहा, DNP, यालाच आपण काय म्हणू शकता, डाय नायट्रो फिनिल हायड्रॅझोन, याला आपण DNP असं म्हटलं जातं. हा DNP जो आहे यालाच आपण आणखीन एक रिएजंट नाव दिलेलं आहे पहा, त्याला आपण म्हणतो बर्डीज रिएजंट. हे नावं लक्षात ठेवा. तर बर्डीज रिएजंट असेल किंवा त्याला आपण DNP म्हणतो किंवा त्यांनाच आपण 2,4 डाय नायट्रोफिनिल हायड्रॅझिन असं म्हटलं जातं. हा एक आपण बेस उपयोगात आणू शकतो. त्यानंतर पहा, नेक्स्ट आपण पाहू शकता सेमी कार्बाझाईड. मग सेमी कार्बाझाईड आपण कसा म्हणू शकता, हा तुमचा NH2 असेल, हा C डबल बॉन्ड O असेल आणि हा तुमचा NH2 असेल. याला आपण युरिया असं आपण त्याला म्हणतो. युरिया जवळचा आपण हायड्रोजन ॲटम आणि इथला हायड्रोजन ॲटम निघून जातो, म्हणजेच इथला हायड्रोजन रिप्लेस या ग्रुपमुळे होतो आणि यापासून तयार होणाऱ्या कंपाऊंडला सेमी कार्बाझाईड असं म्हटलं जातं. मग आता आपल्याला तयार होईल, हा NH2 असेल, त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, हा NH, त्यानंतर तुमचा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा NH2. यालाच आपण काय म्हणतो, सेमी कार्बाझाईड. तर हा सेमी कार्बाझाईड आपल्याला तयार होतो आणि हा जो सेमी कार्बाझाईड असेल तर याच्यापासून आपण काय म्हणू शकता, दीज रिएजंट्स आर यूज्ड फॉर दिस टाईप ऑफ द रिॲक्शन. या प्रकारच्या रिॲक्शनसाठी आपण या रिएजंटचा आपण उपयोग करत असतो आणि त्यातूनच तुम्हाला काय मिळेल पहा, तर एखादा चीप बेस आपल्याला फॉर्मेशन होत असतो आणि त्यामध्ये तुम्हाला एक नवीन बॉन्डिंग बनते, ज्याला आपण C डबल बॉन्ड N, ही जी लिंकेज आपल्याला तयार होते बाय रिमूव्हिंग द वॉटर मॉलिक्यूल, आणि त्याच रिॲक्शनला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणू किंवा ज्याला आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय रिमूव्हिंग ऑर बाय इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल असं म्हणतात. तर हे रिएजंट आपण घेतो. त्यासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे, या रिॲक्शनसाठी कंडिशन काय असेल पहा, तर कंडिशनमध्ये आपण काय सांगतोय पहा, दिस रिॲक्शन्स ऑलवेज टेक्स प्लेस बाय युजिंग द वीक ॲसिड, म्हणजे ज्याला आपण म्हणतो युजिंग वीक ॲसिड म्हणजे वीक ॲसिडिक मीडियम असं आपण लिहू शकता. ही रिॲक्शन जी असेल तर ॲसिडिक मीडियममध्ये आपल्याला रिॲक्शन घडते, पण ती वीक ॲसिडिक मीडियममध्ये आपल्याला घडते. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण पुढं काय म्हणतोय पहा, वीक का म्हणायचं आहे त्याचं कारण आपण बघतो. हे जर आपण स्ट्रॉंग ॲसिड जर उपयोगात आणलात तर या स्ट्रॉंग ॲसिडमुळं आपल्याला हा जेवढे तुम्हाला कंपाऊंड्स आपल्याला इथं पाहायला मिळतील तर हे तुम्हाला काय दिसतील पहा, तर हे बेसिक आहेत, कारण नायट्रोजन कंटेनिंग आहेत म्हणजे बेस आहेत, आणि हे जर बेस असतील तर त्यावेळेस आपल्याला त्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमवर अटॅक न करता ते कुठं करतील, तर या ॲसिड सोबत करतील. त्यामुळे ती रिॲक्शन होणं स्टॉप होईल आणि त्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल पहा, दिस रिॲक्शन्स ऑलवेज टेक्स प्लेस बाय युजिंग द वीक ॲसिडिक मीडियम. तो वीक ॲसिडिक मीडियममध्ये आपण उपयोगात आणतो अँड दॅट इज विच कॅन मेंटेन द pH इज द 3.5, म्हणजे त्या रिॲक्शनचा आपण pH हा 3.5 मेंटेन करणं गरजेचं असेल. असं हे रिॲक्शनच्या कंडिशन असतील, असे हे त्याचे रिएजंट असतील आणि त्याचा रिॲक्टंट कोण असतो, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स असतो, असं आपण लक्षात घेऊ. मग आता या रिॲक्शनच्या नंतर आपण याच्यामध्ये आपण काय पाहतो, 1 बाय 1 आपण प्रोडक्ट पाहण्याचा प्रयत्न आपण करू पहा. तर हे तुम्हाला लक्षात येत असेल तर हे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा पहा. नेक्स्ट पहा, आता आपण जाऊ एक रिएजंट आपण घेऊ आणि त्यापासून तुम्हाला काय बनतात त्याविषयी आपण चर्चा करू पहा. आता पहा, नेक्स्ट आपण पुढं म्हणतो ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकता रिॲक्शन विथ हायड्रॉक्झिल अमाइन ज्याला आपण म्हणतो NH2OH. हायड्रॉक्झिल अमाइनसोबत आपल्याला काय रिॲक्शन घडते त्याबद्दल आपण चर्चा करू पहा. तर आता आपण हायड्रॉक्झिल अमाइन जर पाहिलात तर त्या हायड्रॉक्झिल अमाइनसोबत अल्डिहाइडची आणि कीटोनची रिॲक्शन केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचे कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आपण म्हणतो ऑक्झाईम. ऑक्झाईम आपण कुणाला म्हणू शकता पहा, म्हणजे यालाच आपण काय म्हणू शकता, फॉर्मेशन ऑफ ऑक्झाईम. ऑक्झाईम आपण कुणाला म्हणतो, तर हा तुमचा काय असेल पहा, हा डबल बॉन्ड NOH
इज द फंक्शनल ग्रुप ऑफ ऑक्झाईम. ऑक्झाईमचा हा तुमचा फंक्शनल ग्रुप असतो, हे लक्षात ठेवा. आणि याच्यावरच आपल्याला एक रिअरेंजमेंट पण आपल्याला शिकायची आणि ती पण महत्त्वाची असेल. पहा बघा, आता ऑक्झाईम आपण कशाला म्हणतो ते आपण डिस्कशन करू. आता कसा तयार होतो, वेन अल्डिहाइड्स रिॲक्ट्स विथ द हायड्रॉक्सिल अमाइन इन प्रेझन्स ऑफ वीक ॲसिड अँड टू फॉर्म द करस्पॉन्डिंग अल्डॉक्झाईम. वेन कीटोन रिॲक्ट्स विथ ऑर कंडेन्स्ड विथ द हायड्रॉक्सिल अमाइन फॉर्मेशन ऑफ कीटॉक्झाईम. मग आपण रिॲक्शन पाहत असताना पहा, हा तुमचा RC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल, याला आपण काय म्हणू, अल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणता, राईट. याच्यासोबत आपण रिॲक्शन कुणाची करणार, हायड्रॉक्सिल अमाइनची. हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन करत असताना वीक ॲसिडिक मीडियम, ॲसिडिक मीडियममध्ये आपण ही रिॲक्शन आपण करू शकता. आणि ॲसिडिक मीडियममध्ये करत असताना 3.5 pH आपल्याला असला पाहिजे, हे लक्षात असू द्या, बरोबर आहे. मग आता पहा, याच्यामध्ये आपल्याला कंडेन्सेशन रिॲक्शन होते, म्हणजेच याच्यातला जो तुमचा OH ग्रुप असेल, ऑक्सिजन असेल, इथल्या हायड्रोजनसोबत कंबाईन होतो आणि त्यापासून तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल मिळतो. वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर डबल बॉन्ड आणि हा नायट्रोजन कंबाईन होतो आणि तयार होतो तुमचा हा RCH डबल बॉन्ड N हा तुमचा OH ग्रुप असेल आणि यालाच आपण काय म्हणतोय पहा, अल्डॉक्झाईम. अल्डॉक्झाईम आपण कुणाला म्हणतो, रिमूव्हल ऑफ हा वॉटर मॉलिक्यूल आपल्याला मिळतो. कधी मिळतो, ज्यावेळेस तुम्हाला इथला ऑक्सिजन आयटम निघून गेल्यानंतर हा नायट्रोजन डबल बॉन्डिंग करतो, त्यापासून तुम्हाला अल्डॉक्झाईम. अल्डिहाइडपासून हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन केला तर अल्डॉक्झाईम तयार होतो. जर आपण कीटोन घेतलात, हा तुमचा RC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा R असेल किंवा R' आपण लिहिलात, याच्यासोबत आपण हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन केलात. हायड्रॉक्सिल अमाइनची रिॲक्शन करताना आपल्याला काय असेल, ॲसिडिक मीडियम असेल, ॲसिडिक मीडियम, आणि त्यावेळेसचा pH जो असेल तर तो pH किती असेल, 3.5, बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये होतंय काय, तर इथं सिंपल आपण काय करता, वॉटर मॉलिक्यूल आपण रिमूव्ह करतो. हे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडल्यानंतर तुम्हाला तयार होणारा प्रोडक्ट काय असेल, RC हा R असेल, एक डॅश द्या, त्याला डबल बॉन्ड N आणि हा तुमचा OH प्लस हा तुमचा H2, यालाच आपण कीटॉक्झाईम असं म्हणतो. ह्याला काय म्हणू आपण, कीटॉक्झाईम. या ऑक्झाईमचा उपयोग आपण पुढे चालून करणार आहात. पहा, अमाइन चॅप्टरमध्ये याचा उपयोग करून आपण अमाइन तयार करण्यासाठी ऑक्झाईमचा आपण उपयोग करत असतो. म्हणून हा ऑक्झाईम हा फार महत्त्वाचा प्रोडक्ट आहे, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने आपण कीटॉक्झाईम आणि अल्डॉक्झाईम आपण प्रिपेअर करू शकतो. त्यासाठी आपण एक्झाम्पल जर पाहत असाल तर एक्झाम्पलमध्ये दुसरी काही कंडिशन नाही. तर तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण एखादा या ठिकाणी जर आपण CH3 घेतलात तर इथं काय तयार होईल, तर हा तुमचा CH3, याला आपण काय म्हणतोय पहा, तर ॲसिटाल्डॉक्झाईम. ॲसिटाल्डॉक्झाईम हा ॲसिटाल्डॉक्झाईम आपल्याला तयार झाला. तसंच जर आपण कीटोन घेतलात, इथं आपण काय घेतलात, हा CH3 घेतला, हा CH3 आपण घेतला, इथं आपल्याला काय बनेल, मग हा तुमचा CH3 आणि हा तुमचा CH3, याला आपण काय म्हणू, ॲसिटॉक्झाईम. ॲसिटॉक्झाईम, राईट. तर असे आपल्याला त्या रिॲक्शन प्रोपॅन ऑक्झाईम किंवा एखादा ब्युटॅन ऑक्झाईम, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऑक्झाईम्स आपल्याला फॉर्मेशन होत असतात. हे आपण ऑक्झाईम आपण प्रिपेअर करू शकतो, बरोबर आहे. आता आपल्याला ऑक्झाईमची ओळख झालेली आहे. आता ऑक्झाईम्सपासून एक रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण बेकमन रिअरेंजमेंट ऑफ ऑक्झाईम असं आपल्याला एक रिॲक्शन आहे. आणि ती रिॲक्शन कशी होते ते आपण लक्षात घेऊ. पहा, तर हे ऑक्झाईम कशी तयार होतात, अल्डिहाइड्स आणि कीटोनची रिॲक्शन हायड्रॉक्सिल अमाइनसोबत केल्यानंतर आपल्याला बनतात. पहा, तर त्यासाठी आपण पुढं काय पाहतोय पहा, आता याच ऑक्झाईमचा उपयोग करून आपण काय तयार करू शकतो, एखादा अमाइन पण तयार करू शकतो. ते अमाइन चॅप्टरमध्ये डिस्कस करू. याच ऑक्झाईमचा उपयोग करून आपण एखादा अमाइड बनवू शकता आणि त्यासाठी आपण बेकमन रिअरेंजमेंट आपण पाहतो. तर ती बेकमन रिअरेंजमेंट नेमकी काय असते याच्यावर आपण चर्चा करू. पहा, तर आता हेडिंग लिहा, याच रिॲक्शनमध्ये आपण ती समजून घेऊ. तर बेकमन रिअरेंजमेंट आपण कशाला म्हणतो ते लक्षात घ्या. बेकमन रिअरेंजमेंट हे बेकमन रिअरेंजमेंट कशाला म्हणायचं आहे, तर त्यासाठी आपण लक्षात घेऊ. पहा, तर बेकमन रिअरेंजमेंट आपण कधी म्हणतो, तर त्यासाठी आपल्याला लक्षात असावं. पहा, हा बेकमन रिअरेंजमेंट, स्पेलिंग पहा, BECKMANFS, बेकमन रिअरेंजमेंट. आता पहा, बेकमन रिअरेंजमेंट आपल्याला काय सांगतोय पहा, तर ऑक्झाईम्स विच कॅन ॲसिडिफाईड
in presence of water and which converts into its isomeric amides. This reactions is nothing but a Beckmann rearrangement. Beckmann rearrangement आपण कुणाला म्हणतो तर ऑक्झाईम पासून आपल्याला अमाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो, बरोबर आहे. तर यावेळेस आपण हा जो ऑक्झाईम आहे याचाच एक आयसोमर असतो. हा काय असतो? आयसोमर. आयसोमर कोणता तयार होतो तुम्हाला? अमाइड आपल्याला तयार होतो. ऑक्झाईमचा आयसोमर कोण असतो? अमाइड. आणि ते तुम्हाला तयार करण्यासाठी बेकमन्स रिअरेंजमेंट आपल्याला मदत करत असते. तर बेकमन रिअरेंजमेंट आपण कुणाला म्हणतो? ॲसिडिक मीडियममध्ये जर आपण वॉटर मॉलिक्यूलचा आपण रिॲक्शन आपण जर एखाद्या ऑक्झाईमसोबत जर केला तर त्यांच्यामध्ये आपल्याला एक रिअरेंजमेंट घडून एक अमाइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. ती अमाइड्स आपल्याला कसे फॉर्मेशन होतात त्याबद्दल आपण चर्चा करू पहा. म्हणून आपण काय म्हणू शकता? म्हणून आपण वेन द ऑक्झाईम्स विच रिॲक्ट्स विथ द वॉटर मॉलिक्यूल्स इन प्रेझन्स ऑफ ॲसिड्स विच कन्वर्ट्स इन टू द करस्पॉन्डिंग आयसोमेरिक अमाइड्स, दिस रिॲक्शन इज नथिंग बट ए बेकमन्स रिअरेंजमेंट ऑफ ऑक्झाईम असं म्हटलं जातं. आता बघा काय होईल. ऑक्झाईम म्हटलात की आपण काय करू शकतो पहा. ऑक्झाईम आपण जर घेतलात, हा तुमचा C डबल बॉन्ड N आणि हा तुमचा काय असेल पहा OH असेल. आणि या नायट्रोजन आयटमवर एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो, हे तुम्ही कधी लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपण काय करू शकता. एखादा इथं R आपण डॅश घेतलात, इथं R आपण घेतलं, बरोबर आहे. आता याच्यासोबत पहिल्यांदा आपण काय करू शकता? वॉटर मॉलिक्यूलची आपण रिॲक्शन आपण करू शकता, बरोबर आहे. वॉटर मॉलिक्यूल, बरोबर आहे. आता वॉटर मॉलिक्यूल जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील. हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कुणाकडे जातील पहा? या हायड्रोजनकडे जातील. आणि त्यापासून तुम्हाला काय होईल पहा? प्रोटोनेटेड ऑक्साईम आपल्याला बनतो. इथं तुम्हाला जाईल, इथं जाणार नाही. नायट्रोजनपेक्षा आपल्याला इथं तुम्हाला तो इझिली अटॅक करत असतो आणि तयार होतो तुमचा हा R, हा C, हा R असेल. आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा? डबल बॉन्ड, हा N असेल. हा तुमचा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मी इथं दाखवलेले आहेत. आणि हा तुमचा OH2 हा पॉझिटिव्ह मिळाला, बरोबर आहे. कारण इथे एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून तो काय झाला? तुमचा पॉझिटिव्ह आपल्याला बनलेला आहे, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे? तर याच्यामध्ये आपल्याला रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतो. पण याच्यामुळे होणार आहे काय पहा? इथला ज्यावेळेस आपल्याला बॉन्ड निघून जाणार आहे त्यावेळेस आपल्याला रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल आहे. ती पॉसिबिलिटी कशी पहा? तर इथं तुम्हाला रिअरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळेल. हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल निघून गेला की त्यावेळेस आपल्याला काय मिळतो पहा? हा अल्किल ग्रुप जो असेल तर तो नायट्रोजनकडे येतो. अल्किल ग्रुप कुठे येतो? नायट्रोजनकडे येतो. इथं जर अल्किल ग्रुप नायट्रोजनकडे जर जात असेल तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल पहा? तर हा कार्बन आयटम आपल्याला काय मिळेल पहा? पॉझिटिव्ह चार्ज, मोर पॉझिटिव्ह चार्ज, इन्क्रीज द पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी. कारण इथला तुमचा इलेक्ट्रॉन घेऊन जाणार आहे, बरोबर आहे. आणि तयार होईल काय तुमचा? तर हा तुमचा R, हा C, हा डबल बॉन्ड N आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा? R डॅश असा आपल्याला मिळाला बाय रिमूव्हिंग द वॉटर मॉलिक्यूल. मग पुन्हा आपल्याला काय मिळतो पहा? पुन्हा आपल्याला काय असेल? तर हा वॉटर मॉलिक्यूल जो असेल तर हा वॉटर मॉलिक्यूल याच्याजवळचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स या कार्बनवर आपल्याला अटॅक करतील, बरोबर आहे. कार्बनवर अटॅक केल्यानंतर आपल्याला काय बनेल पहा? तर आपल्याला तयार होतो हा R, हा तुमचा C, हा O, हा H आणि हा तुमचा H असेल. आणि हा डबल बॉन्ड, हा N आणि हा R डॅश आपल्याला मिळेल. पुन्हा अनस्टेबल बनतो. मग पुन्हा अनस्टेबल बनल्यानंतर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग पॉझिटिव्ह चार्जचा इथला हायड्रोजन निघून जातो. हायड्रोजन निघून गेल्यानंतर आपल्याला काय बनतो बघा? हायड्रोजन निघून जर जात असेल तर आपल्याला काय बनणार आहे? तर OH ग्रुप येतो. हा R, C, हा OH, हा डबल बॉन्ड N आणि हा तुमचा R असेल, हा मिळतो. मग आता पहा याच्यानंतर आपल्याला तयार होणारा जो कंपाऊंड असेल तर तो रिअरेंजमेंटमुळं किंवा ज्याला आपण म्हणतो टाटोमेरिझममुळं टाटोमर्स आपल्याला मिळतात. ते टाटोमर्स कोणते असतील पहा? टाटोमेरिझम आपण काय करतो? याला आपण म्हणू टाटोमेरिझम. तर ते टाटोमेरिझम काय होईल पहा? इथला हायड्रोजन काय होईल? हायड्रोजन या ठिकाणी शिफ्ट होतो आणि डबल बॉन्ड हा तुम्हाला इथं येतो, बरोबर आहे. मायग्रेशन ऑफ आयटम्स फ्रॉम वन आयटम टू अनदर आयटम्स इन द मॉलिक्युल्स, त्याला आपण टाटोमेरिझम म्हणतो. आणि या टाटोमेरिझममुळं हायड्रोजन इथं जातो आणि हा डबल बॉन्ड इथं येतो. मग काय तयार होतो बघा? हा तुमचा R, हा C, डबल बॉन्ड O, त्यानंतर तुमचा NH आणि हा R डॅश आपल्याला मिळतो. यालाच आपण काय म्हणू? CONH2, त्याला आपण काय म्हणता? अमाइड, बरोबर आहे. हा तुमचा अमाइड आपल्याला बनला. म्हणजेच ऑक्झाईमपासून
ऑक्झाईमपासून आपण काय बनवला तर आमाइड आपण बनवत असतो. याच रिॲक्शनला आपण काय म्हणायचं आहे, बेकमन रिअरेंजमेंट असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता बघा, आता इथं आणखीन एक पॉसिबिलिटी आहे. आपण हा जो अल्किल ग्रुप मायग्रेट केला आहे त्याऐवजी आपण हा अल्किल ग्रुप पण मायग्रेट करू शकलो असतो. मग हे डिपेंड कशावर असेल तर ते डिपेंड आपल्याला एका गोष्टीवर डिपेंड आहे पहा. दोज अल्किल ग्रुप्स आर अँटी पोझिशन टू द OH ग्रुप. OH ग्रुपच्या अँटी पोझिशनला जे असेल दीज अल्किल ग्रुप्स कॅन बी इझिली मायग्रेटेड. मग त्यावेळेस आपला मायग्रेट होत असतो. मग अँटी म्हणजे काय तर हा तुमचा जो OH ग्रुप आहे, हा OH ग्रुप आहे, हा या साईडला येतो तर याच्या अपोजिट साईडला कोण येईल, हा R' येतो. म्हणून आपल्याला याचं मायग्रेशन आपण केलेलं आहे. आणि म्हणून आपण बेकमन रिअरेंजमेंटमध्ये आपण काय म्हणायचं आहे, द मायग्रेशन ऑफ अल्किल ग्रुप्स विच आर अँटी टू OH ग्रुप ऑफ ऑक्झाईम. ऑक्झाईमचा जो OH ग्रुप असतो त्या OH ग्रुपच्या अपोजिट पोझिशनला जो अल्किल ग्रुप येतो त्याच अल्किल ग्रुपचं काय होतंय पहा, मायग्रेशन आपल्याला होत असतं. हे आपण लक्षात ठेवू. त्या रिॲक्शनला आपण बेकमन रिअरेंजमेंट असं म्हणतात. मी त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पण हे सिम्पल एक्झाम्पल तुमच्या लक्षात यावं, हे मेकॅनिझम आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पहा. तर याच्याखाली आपण आता एक सेंटेन्स लिहा, हे नोट डाऊन करण्याचा प्रयत्न तुम्ही करताल पहा. तर नेक्स्ट आपण पुढं काय पाहतोय पहा. याच्यामध्ये आपण जर पाहिलात तर या बेकमन रिअरेंजमेंटच्या नंतर आपण याच्यात जी खासियत असेल तर ती कोणती तर कोणता अल्किल ग्रुप आपण रिप्लेस करायचा किंवा मायग्रेट करायचा. तर त्यासाठी आपण काय म्हणतोय पहा, मायग्रेशन ऑफ अल्किल और अरिल ग्रुप्स विच इज अँटी टू OH ग्रुप ऑफ ऑक्झाईम. एवढा शब्द लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडणार नाही. याच्यात क्वेश्चन जर विचारला तर आपण अल्किल ग्रुपवरच विचारणार आहे, दुसरं याच्यामध्ये कोणतंही हे नाही. एवढं लक्षात असू द्या. ऑक्झाईमपासून आपल्याला त्यांचाच आयसोमेरिक आमाइड आपल्याला बनवणाऱ्या रिॲक्शनला आपण बेकमन रिॲक्शन म्हणतो. आणि बेकमन रिअरेंजमेंटमध्ये आपल्याला अल्किल ग्रुप मायग्रेट करायचा असतो. आणि तो मायग्रेशन जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जो अल्किल ग्रुप हा OH ग्रुपच्या अपोजिट पोझिशनला असतो त्यालाच आपण बेकमन रिअरेंजमेंट असं म्हणतात. आता बघा, जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ. हा तुमचा C6H5 हा तुमचा CS3 असेल, हा डबल बॉन्ड N. आता या ठिकाणी मी तुम्हाला लिहितोय हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि हा तुमचा OH ग्रुप आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे. हा डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डच्या भोवती ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी, हा तुमचा OH ग्रुप आणि हा तुमचा C6H5 आणि हा तुमचा काय असेल पहा CS3. बरोबर आहे. तर याच्यानुसार आपण काय करू शकता, याच्यासोबत आपण जर वॉटर मॉलिक्यूलचं आपण ॲडिशन करत असाल तर हे ॲसिडिक मीडियममध्ये जर आपण वॉटर मॉलिक्यूलचं ॲडिशन करत असाल तर काय प्रकार होणार आहे, कुठला जाणार आहे, मायग्रेशन कुणाचं होईल तर मी तुम्हाला सांगितलं अपोजिट टू द OH ग्रुप. OH ग्रुपच्या अपोजिटला कोण आहे, C6H5. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, हा CS3, त्यानंतर तुमचा C डबल बॉन्ड O, त्यानंतर तुम्हाला हा N असेल, त्यानंतर तुम्हाला एक H येतो आणि हा C6H5 आपल्याला बनतो. हा प्रोडक्ट आपल्याला काय असेल पहा, मेजर प्रोडक्ट असेल. का आपण शिफ्ट केला आहे हा तर विच इज अपोजिट टू OH ग्रुप. हा OH ग्रुप आपल्याला हा मायग्रेट झाला आणि हा मायग्रेट होत असताना आपण काय म्हटलेलं आहे की मायग्रेशन होत असताना आपण कोणता ग्रुप मायग्रेट करायचा आहे, अपोजिट टू द OH ग्रुप ऑफ ऑक्झाईम. लक्षात येते. तर आता बघा, हे जर मी असं लिहिलं असतं, हा मॉलिक्यूल तुम्हाला मी असा दिला आहे किंवा OH मी असंच लिहितो समजा, हा OH आणि इथं आपण काय केला CS3 आणि हा C6H5 आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे. मग आता काय करायला पहा, OH ग्रुपच्या अपोजिटला कोण आहे, हा CS3 ग्रुप आहे. मग मायग्रेशन कोणाचं होईल तर याच ग्रुपचं. म्हणून मायग्रेशन आपल्याला याचं होतं आणि हा OH ग्रुप निघून जातो इन प्रेझन्स ऑफ वॉटर अँड ॲसिड. मग काय तयार होईल तुम्हाला, हा C6H5, C डबल बॉन्ड O, हा NH आणि हा तुमचा CS3. हा प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन होऊ शकतो. लक्षात येईल. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो, बेकमन्स रिअरेंजमेंट ऑफ ऑक्झाईम असं म्हटलं जातं. ऑक्झाईम कसा मिळतो ते मी तुम्हाला सांगितलं आणि ऑक्झाईमचं ॲप्लिकेशन आपण जर बघितलात तर हे बेकमन रिअरेंजमेंट आपल्याला मिळत असतो. हे आपण लक्षात ठेवा. लक्षात राहील. नेक्स्ट पहा. आता आपण एक
चिप बेस आपण घेतलात, ज्याला आपण हायड्रॅझिन म्हटलात, हायड्रॉक्झिल अमाइन म्हटलात. आता आपण नेक्स्ट आपण जे पाहणार आहोत त्याला आपण काय म्हणू, हायड्रॅझिन. मग आता रिॲक्शन विथ हायड्रॅझिन, अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची रिॲक्शन आपण कुणाची पाहू पहा, हायड्रॅझिन सोबत पाहू. आता पहा, रिॲक्शन विथ नंबर 2 आपण लिहू. आता रिॲक्शन विथ हायड्रॅझिन. आता हायड्रॅझिन कुणाला म्हणतात, NH2 याला आपण म्हणू हायड्रॅझिन. हे सिंपल रिॲक्शन आहे, हायड्रॅझोन बनतात एवढंच लक्षात ठेवा. मग काय होईल पहा, हा तुमचा अल्डिहाइड घेतला C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल, याच्यासोबत आपण H2N हा NH2, बरोबर आहे. याच्यासोबत जर आपण रिॲक्शन केला तर आपल्याला काय असेल, वीक ॲसिडिक मीडियम आणि pH जो असेल तर तो तुम्हाला 3.5 असेल, बरोबर आहे. आता इथं काय असेल, वॉटर मॉलिक्यूल आपल्याला रिमूव्ह होतो. हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला, त्यानंतर तयार होतो तुमचा हा RC, हा H असेल, डबल बॉन्ड N आणि हा तुमचा NH2 प्लस हा तुमचा H2O, यालाच आपण हायड्रॅझोन असं म्हणतात, बरोबर आहे. अल्डिहाइड हायड्रॅझोन असं म्हणतात, लक्षात राहील. मग आता पहा, कीटोनसोबत जर रिॲक्शन केलं तर काय होईल पहा, हा तुमचा RC डबल बॉन्ड O हा R असेल, याच्यासोबत आपण एखादा हायड्रॅझिन हा NH2 आपण घेतलात, इन प्रेझन्स तुमचा काय असेल पहा, तर pH मी इथं लिहितोय 3.5, वीक ॲसिड असं आपण त्यांना म्हणू शकता. आता बघा, याच्यामध्ये आपण काय करू, तर हा तुमचा जो वॉटर मॉलिक्यूल असेल तर हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि तयार होतो तुमचा R असेल, डबल बॉन्ड N हा NH2 आणि प्लस हा तुमचा काय मिळेल पहा, H2. यालाच आपण कीटोन हायड्रॅझोन असं म्हटलं जातं, राईट. तर अशा रिॲक्शन्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहतात. रिॲक्शनचा टाईप आपल्याला तोच आहे, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स बाय ॲडिशन ऑफ न्यूक्लिओफिल. यालाच आपण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स बाय इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आता तुम्हाला अल्डिहाइडचे एक्झाम्पल घ्यायचे असतील तर इथं आपण CS3 घेतला तर इथं काय येईल तुमचा CS3 आपल्याला मिळेल, यालाच आपण ॲसिटाल्डिहाइड हायड्रॅझोन असं म्हणतो, बरोबर आहे. इथं जर आपण एखादा ॲसिटोन घेतला, हा CS3 हा तुमचा CS3, इथं काय बनेल तुम्हाला, तर हा ॲसिटोन हायड्रॅझोन असं म्हणतात, बरोबर आहे. हा तुमचा काय असेल पहा, ॲसिटोन हायड्रॅझोन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. किंवा प्रोपॅनोन हायड्रॅझोन म्हणा, कोणतंही म्हणा. तर या पद्धतीनं आपण ह्या फिनिल हायड्रॅझिनसोबत आपण रिॲक्शन केलं पहा, राईट. नेक्स्ट आपण फिनिल हायड्रॅझिनचा विचार करतो. तर फिनिल हायड्रॅझिनसोबत रिॲक्शन करताना आपण काय केलेलं आहे, तर तुम्हाला माहिती आहे पहा, तर फिनिल हायड्रॅझिन प्रोडक्ट वेगळे काही मिळणार नाहीत तुम्हाला. काय असेल पहा, रिॲक्शनचा पॅटर्न तोच आहे, फक्त सिंपल रिॲक्शन आहेत ते तेवढ्या लक्षात असू द्या. आता बघा, याच्यासोबत आपण रिॲक्शन फिनिल हायड्रॅझिन यांच्यासोबत रिॲक्शन करायची, म्हणजेच आपल्याला NH2NH हा C6H5 आपण घेतला, बरोबर आहे. याला आपण फिनिल हायड्रॅझिन असं म्हणतो. सिंपल रिॲक्शन आहे, मी तुम्हाला जास्त बोलणार नाही पहा. हे तिसरी रिॲक्शन आपण पाहतो. हा तुमचा CS3 C डबल बॉन्ड O हा तुमचा H असेल, याला आपण ॲसिटाल्डिहाइड असं म्हणतो, ॲसिटाल्डिहाइड. याच्यासोबत आपण H2N हा NH आणि हा C6H5, बेन्झिन रिंग काढा किंवा C6H5 पहा, यालाच आपण काय म्हणतो पहा, फिनिल हायड्रॅझिन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आणि हे ॲसिडिक मीडियममध्ये आहे, हे तुम्हाला माहिती आहे, ॲसिडिक मीडियम, बरोबर आहे. मग ॲसिडिक मीडियममध्ये असताना आपल्याला काय झालेलं आहे, तर हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल आपल्याला रिमूव्ह होतो. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला हायड्रॅझोन बनतात, म्हणजेच तयार होईल हा CS3 C हा H, डबल बॉन्ड N हा NH आणि हा C6H5 प्लस H2O आपल्याला बनतो, बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणू पहा, इथॅनॉल असं आपण त्याला म्हणू, इथॅनॉल फिनिल हायड्रॅझोन हे आपल्याला तयार होतं, बरोबर आहे. तसंच आपण जर कीटोनसोबत केलात, म्हणजे CS3 C डबल बॉन्ड O हा तुमचा CS3, याच्यासोबत H2N हा NH हा C6H5, हे लिहायलाच महाग आहेत पहा.
तर हे ॲसिडिक मीडियममध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला रिॲक्शन लवकर लक्षात येईल. हे तुम्हाला काय तयार होईल, हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला, तयार होतो तुमचा CH3 CH3 डबल बॉन्ड N, हा तुमचा काय असेल NH, हा C6H5 आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा H2. यालाच आपण प्रोपॅनोन फिनिल हायड्रॅझोन असं म्हणतात. लक्षात येते. तर हे हायड्रॅझोन आपल्याला बनत असतात, फिनिल हायड्रॅझोन बनतील. बरोबर आहे. हायड्रॅझिन असेल तर हायड्रॅझिन बनतो, फिनिल हायड्रॅझिन असेल तर फिनिल हायड्रॅझोन आपल्याला बनतात. बरोबर आहे. आता बघा याच्यानंतर आपण बर्डी रिएजंट आपण बघू, DNP म्हणून, ज्याला आपण डायनायट्रोफिनिल हायड्रॅझिन असं म्हणतात. त्याच्यासोबत पण हायड्रॅझिनच्या ऐवजी काय बनणार आहे, हायड्रॅझोन बनणार आहे. याच्यामध्ये जास्त टेन्शन घेऊ नका. बरोबर आहे. आता बघा इथं मी काय लिहिणार आहे पहा, हे सर्व सेम राहणार आहे, फक्त तुम्हाला त्या बेसचा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा तुम्हाला एक स्ट्रक्चर असणार आहे. ते स्ट्रक्चर लक्षात ठेवलात की रिॲक्शन लक्षात राहते, ज्याला आपण म्हणतो 2,4 डायनायट्रो फिनिल हायड्रॅझिन. बरोबर आहे. आणि यालाच आपण DNP असं म्हणतो किंवा बर्डीज रिएजंट असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता बघा याच्यासोबत याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा H2N, हा NH, हा बेन्झिन रिंग आपण घेऊ शकता आणि या बेन्झिन रिंगवर आपल्याला सेकंड पोझिशनला NO2 आणि फोर्थ पोझिशनला NO2 आपल्याला दिलेला आहे. बरोबर. तर यालाच आपण काय म्हणू पहा, तर DNP असं म्हणतात. बरोबर आहे. याच्यासोबत पुन्हा आपल्याला काय होईल पहा, ही वॉटर मॉलिक्यूल आपल्याला रिमूव्ह होतो आणि तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट आपण काय करू शकता, हा CH3 C, हा H डबल बॉन्ड N, हा तुमचा NH आणि हा तुमचा NO2 आणि हा तुमचा NO2 असेल. तर यालाच आपण काय म्हणतो, हायड्रॅझोन. यालाच आपण इथॅनॉल 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रॅझोन आपल्याला बनत असतो. राईट. नेक्स्ट पहा, कीटोनसोबत जरी ॲसिटोनसोबत जरी केलात तर फक्त काय फरक पडणार आहे, हा H2 हा दिला आहे तुम्हाला इथं, N, हा NH, हा तुमचा काय असेल पहा, हा NO2, हा NO2 असेल. बरोबर आहे. याच्यासोबत वॉटर मॉलिक्यूल निघून गेला ॲसिडिक मीडियममध्ये, तर तयार होतो तुमचा CH3 CH3, हा डबल बॉन्ड N, हा NH, त्यानंतर तुम्हाला काय तयार होईल पहा, हा NO2, हा NO2 असेल आणि प्लस हा वॉटर मॉलिक्यूल निघतो, यालाच आपण ॲसिटोन 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रॅझोन असा आपल्याला बनतो. बाकी काय फरक पडत नाही, एवढेच आपल्याला प्रोडक्ट आपल्याला असे फॉर्मेशन होतात. आता सेमी कार्बाझाईड आपण बघू. बरोबर. याच्यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवा पहा, कधी कधी तुम्हाला हे टेस्टिंगसाठी आपण उपयोगात आणतो. हा जो प्रोडक्ट असेल तर एकतर येलो कलरची प्रिसिपिटेट आपल्याला बनतो किंवा रेड प्रिसिपिटेट आपल्याला बनत असतो, हे आपण लक्षात ठेवा. हा जो असेल तर हा येलो प्रिसिपिटेट म्हणा किंवा ऑरेंज म्हणा किंवा रेड प्रिसिपिटेट आपल्याला हा प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन करत असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. तर अशा पद्धतीने आपण हा बर्डीज रिएजंट्स आपण जे म्हटलं तर हेच आपण म्हणतो की अल्डिहाइड आहे का कीटोन आहे याचं डिटेक्शन करण्यासाठीच आपण याची रिॲक्शन आपण करत असतो. बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढं नेक्स्ट आपण पाहता लास्ट जो राहिलेला आहे, ज्याला आपण सेमी कार्बाझाईड. रिॲक्शन विथ सेमी कार्बाझाईड. बरोबर आहे. तर सेमी कार्बाझाईड सोबत आपल्याला काय मिळतो तो बघा, सेमी कार्बाझाईड. बरोबर आहे. तर याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, NH2CO NH2. याला आपण सेमी कार्बाझाईड असं म्हणतो. याच्यासोबत पहा, हा तुमचा CH3 C डबल बॉन्ड O, हा तुमचा H असेल. याच्यासोबत आपण H2N, हा NHC डबल बॉन्ड O, हा NH2 असेल. हा सेमी कार्बाझाईड असेल आणि वीक ॲसिडिक मीडियममध्ये आपल्याला ती रिॲक्शन आपल्याला घडते, त्याचा pH 3.5 सांगतो. तर यानुसार आपल्याला इथं काय होईल पहा, हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि सेमी कार्बाझॉइड आपल्याला फॉर्मेशन होत असतो आणि तयार होतो तुमचा CH3 C, हा H डबल बॉन्ड N, हा NH CO NH2
आणि प्लस हा तुमचा H2 आपल्याला बनतो, बरोबर आहे. सेमी कार्बाझाईड आपल्याला फॉर्मेशन होत असतात. तर असे आपण अल्डिहाइडसोबत बघितला तसं आपण कीटोनसोबत पण बघू शकतो. हा C डबल बॉन्ड OCH3 प्लस हा H2N, हा NH, हा CONH2. याच्यासोबत आपण रिॲक्शन केला तर पुन्हा इथं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, तयार होतो तुमचा CH3C, हा CH3 डबल बॉन्ड N, हा NH, हा CONH2 आणि प्लस हा तुमचा H2 आपल्याला बनतो. तर हा कार्बोहायड्रेट आपल्याला फॉर्मेशन होत असतात. तर अशा ह्या न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन ज्या आहेत त्या आपण इथं संपलेल्या आहेत. आता पुढच्या ज्या कंडेन्सेशन रिॲक्शन आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत, ह्या पण तेवढ्याच इम्पॉर्टंट होत्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट रिॲक्शन आपण डिस्कशन करू. धन्यवाद.